खवय्यांसाठी लज्जतदार तसेच चमचमीत पदार्थ शिवसाई पेट्रोलियमजवळ मुंबई आग्रा हायवे पिंपळगाव बसवंत येथे हॉटेल साई बालाजी फॅमिली रेस्टॉरंट घेऊन आले आहे। दिनांक 29 डिसेंबर 2025 रोजी हॉटेल साई बालाजी फॅमिली रेस्टॉरंटचे भव्य शुभारंभ करण्यात आले। अमोल सुभाष वडजे व भूषण नंदकुमार देवरे यांच्या संकल्पनेतून साई बालाजी फॅमिली रेस्टॉरंटची निर्मिती करण्यात आली। यावेळेस श्री श्री गुरुवर्य योगेशजी महाराज संस्थापक प्रति जेजुरी पाचोरेवणी यांच्या शुभ हस्ते हॉटेलचे उद्घाटन करण्यात आले। यावेळी प्रमुख उपस्थिती म्हणून भास्कर मुरलीधर भगरे, खासदार दिंडोरी लोकसभा, दिलीपराव शंकरराव बनकर, आमदार निफाड, श्रीरामजी शेटे साहेब, संचालक महाराष्ट्र राज्य साखर संघ, चेअरमन कादवा सहकारी साखर कारखाना, सुनीलदाना पाटील, शिवसेना संपर्क प्रमुख नाशिक जिल्हा, मनोजजी बर्डे पिंपळगाव नगराध्यक्ष, सतीशजी पाटील पिंपळगाव नगरसेवक, गणेशभाऊ बनकर नगरसेवक पिंपळगाव, राहुल भाऊ बनकर नगरसेवक पिंपळगाव, राजेंद्र वसंतराव खोडे शहराध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पिंपळगाव, नरेंद्रभाऊ जाधव सरपंच अवनखेड, प्रल्हाद पाटील, भाऊसाहेब देवरे, नितीन पाटील, योगेश दळवी, सोमनाथ जाधव, संजयजी मोहिते, सुभाष वडजे, योगेश देवरे, नंदकुमार देवरे यांची उपस्थिती लाभली। तसेच उपस्थित मान्यवरांचा येथे यथोचित सत्कार करण्यात आला। साई बालाजी या हॉटेलचं आमचे गुरुवर्य योगेशजी महाराज यांच्या हस्ते एक शुभारंभ झाला असून आम्ही सर्वसामान्य कुटुंबातील एक हा व्यवसाय चालू करतोय। या व्यवसायाला आपणा सर्वांचा एक आशीर्वाद लाभावा। तसेच आम्ही जे शुद्ध शाकाहारी या संकल्पनेतून आम्ही या व्यवसायात उतरलो आहे, कारण हळूहळू आपण आता शुद्ध शाकाहाराकडे वळत चाललो आहे। त्या दृष्टीने आमचं हे पहिलं पाऊल आहे। तरी आजूबाजूच्या परिसरामधील सर्व नागरिकांना जो आस्वाद शाकाहाराचा तो आम्ही पुरवणार असून तर याचा सर्वांनी एक बहुमूल्य वेळ देऊन एक आम्हाला चालना द्यावी, आमच्या व्यवसायाला चालना द्यावं एवढी मी अपेक्षा व्यक्त करतो। आमचं रेस्टॉरंट आहे ते मल्टीफ्युजन आम्ही बनवलेलं आहे। यामध्ये जे चायनीज आयटम असतात ते ठेवलेले आम्ही, तसेच जे पनीर अंगारा झालं किंवा मल्टी स्पेशल वेगवेगळ्या थालीज आम्ही इथे उपलब्ध करून दिलं आहे। तसेच साई बालाजी स्पेशल म्हणून एक आम्ही थाळी पण उपलब्ध करून दिलेली आहे। त्यामध्ये सर्व प्रकारच्या ज्या भाज्या आहे त्या शरीरात गेल्या पाहिजे माणसाच्या, त्या दृष्टीने आम्ही हा संकल्प केला आहे। याची सर्व नाशिककरांनी तसेच ज्या पिंपळगावकरांनी एकदा भेट देऊन याचा आस्वाद घ्यावा। सर्वांना जय मल्हार। पिंपळगाव बसवंत या नगरीमध्ये वडजे परिवार, देवरे परिवार व खोडे परिवार या तीनही परिवारांनी या नॅशनल हायवेला साई बालाजी अशा या सुंदर शाकाहारी हॉटेलच्या या उद्घाटन प्रसंगी आज या ठिकाणी या वास्तूचा उद्घाटन सोहळा संपन्न झाला। ह्या उद्घाटन सोहळ्याच्या निमित्ताने एकच सांगू इच्छितो की या दोनही मित्रांनी ही जी संकल्पना 2025 वर्ष संपता ही जी संकल्पना आज मांडली तर निश्चित या दोघांना खूप यश येणार। आणि नॅशनल हायवेच्या लगतच ही वास्तू असल्यामुळे आणि शुद्ध शाकाहारी असल्यामुळे वास्तू सुंदर पद्धतीने नैसर्गिक वातावरणामध्ये या ठिकाणी शुद्ध शाकाहारी जेवण भेटणार आहे। तरी सर्वांनी ह्या वास्तूत येऊन सर्वांनी या जेवणाचा आनंद घ्यायचा आहे। आणि श्री मल्हारी मार्तंड देवस्थान पाचोरेवणी प्रति जेजुरी मंदिराच्या वतीने या तीनही परिवारांना खूप साऱ्या शुभेच्छा देतो। यांची भरभरून शुभेच्छा देतो आणि येणाऱ्या नवीन वर्षामध्ये पुन्हा एकदा नवीन एक वास्तू अशीच ओपनिंग हो ही परत एकदा शुभेच्छा देतो आणि थांबतो। जय मल्हार। जी ह्या व्हेज रेस्टॉरंटचं उद्घाटन झालं। उद्घाटन आमचे गुरुवर्य योगेशजी महाराज, निफाड तालुक्याचे कार्यसम्राट आपला दिलीप काका बनकर व आमचे सर्व मित्रपरिवार आणि आमच्या विनंतीला खोडे, वडजे आणि देवरे ह्या विनंतीला मान देऊन सर्वजण आले। आमची एकच इच्छा आहे का ह्या हायवेला आम्ही नाशिकपासून तर तांदूळपर्यंत सर्वे केला तर लोकांची इच्छा होती शक्यतो व्हेज हॉटेल असावा। आम्ही तो विचार केला। त्यानंतर आम्ही वडजे सरांशी बोललो की आपल्याला हॉटेल टाकायचं तर व्हेजच पाहिजे, नॉनव्हेज नको आहे, कारण आज लोकांचा बराच कल व्हेजकडे वळाला आहे।
मानवी आहार शुद्ध शाकाहार म्हणून आम्ही यांना विनंती केली की आपण हॉटेल टाकायचं फक्त व्हेज टाकायचं, नॉनव्हेज कोण टाकायचं नाही. आणि हॉटेल टाकण्यापूर्वी आमच्या मातोश्री स्वा म्हणायच्या का मुलांनो, आपले वडील आणि आपलं सर्व कुटुंब व्हेज आहे, कुठल्या प्रकारचं आपल्याला नॉनव्हेज चालत नाही, तर आपल्या जागामध्ये चुकूनही नॉनव्हेज टाकायचं नाही, तुम्ही व्हेज टाका, माझी तुम्हाला पूर्ण परवानगी आहे. त्यानुसार आमची भेट झाली वडच्या सरांबरोबर आणि गुरुवारांनी आम्हाला सांगितलं आहे की आपण शुद्ध शाकाहारी माणसं आहात, तर विचार करूनच हॉटेल निर्णय घ्या. त्या प्रकारे आम्ही निर्णय घेतला आणि शुद्ध शाकाहारी हॉटेल टाकलं. आज आम्हाला आनंद होतो आहे की आज आमच्या जागेमध्ये शुद्ध शाकाहारी हॉटेल चालू झालं आहे. सर्वांच्या सहकार्यांनी, गुरुवारांचा आशीर्वाद आमच्यावर नेहमी आहे. आमचे आमदार साहेब त्यांचा आम्हाला आपल्या पिंपळगाव बसवंतला वणी चौफुलीजवळच शिवशाही पेट्रोलियम शेजारी हॉटेल बालाजी नावाचं एक नवीन हॉटेल इथं सुरुवात झाली आहे आणि दोघंही मराठी माणसं आहे. मराठी माणसांनी हॉटेल इंडस्ट्रीत म्हणजे प्रवेश केला आहे आणि खूप उत्तम असं फॅमिली रेस्टॉरंट यांनी प्युअर व्हेज असं इथं सुरू केलं आहे. अमोल भाऊ आणि त्याचप्रमाणे वडजे, काय नाव, भूषण भाऊ वडजे, हे दोघांचं हे हॉटेल आहे आणि इथं तुम्ही तुमच्या फॅमिलीला घेऊन जेवणाचा आस्वाद घेण्यासाठी येऊ शकता. एकदम पिंपळगाव बसवंतचा मुंबई आग्रा हायवे लगतच हे हॉटेल आहे. पार्किंगची भव्य अशी इथं सुविधा आहे. बसायला सिटिंग अरेंजमेंट पण फार सुंदर आहे. तर तुम्ही नक्की या आणि या दोन मराठी उद्योजकांना, व्यावसायिकांना सपोर्ट करा आणि हॉटेलचा आस्वाद नक्की घ्या. धन्यवाद. तर नमस्कार मंडळी, मी किसन तात्या. आज या उद्घाटनाला आलो होतो. हॉटेल साई बालाजी या हॉटेलचं आज उद्घाटन आहे आणि आपल्या नॅशनल हायवे पिंपळगाव ते नाशिक जाणारा काही नॅशनल हायवे, या नॅशनल हायवेला खेटूनच हे हॉटेल झालेलं आहे. इथं तुम्हाला सांगतो, अतिशय रुचकर आणि शुद्ध शाकाहारी जेवण आहे, 100% शुद्ध शाकाहारी जेवण आहे. तर तुम्ही एक ना एक दिवस नक्कीच या हॉटेलला भेट द्या आणि इथल्या शुद्ध शाकाहारी जेवणाचा आस्वाद घ्या. धन्यवाद. स्टार न्यूजसाठी रोहित गायकवाड, नाशिक.